समूह मनाच्या निमित्ताने एका आगळ्या-वेगळ्या एकत्र कुटुंबाची निर्मिती करण्याचा प्रयत्न प्रकल्पाला करायचा आहे. याला एकत्र कुटुंब असे का म्हणायचे? सामान्यपणे एका कुटुंबात राहणारी माणसे जवळच्या व दूरच्या साऱ्या नातेवाईकांचेही भले व्हावे, निदान वाईट होऊ नये असे मानत असतात. त्यांच्या हितासाठी शक्य असणारी कामे करतात. अर्थात याला अपवादही असू शकतात. कुटुंबातील माणसे ही रक्ताच्या नात्याने जोडलेली असतात. समूह मनाचे सदस्य रक्ताच्या नात्याचे नसतील. त्यांच्या आवडीही भिन्न असतील. त्यांच्या सुखाच्या काही कल्पनाही वेगळ्या असतील. प्रकल्पाचे सारे सदस्य एका विशिष्ट दिवशी प्रकल्पस्थळी एकत्र येतील असे नाही. प्रत्येकजण त्याच्या सवडीप्रमाणे तेथे येत राहील. पर्यावरणाविषयी आस्था असल्याने त्याला शक्य असणारे काम तो करील. समाज सुखी व्हावा म्हणून त्याच्याकडची माहिती, अनुभव, शहाणपणा तेथे नोंदवून ठेवील. हे नेमके कसे केले जाईल याचा तपशील ज्याला हवा असेल त्याला तो दिला जाईल. काळाबरोबर सुखाची साधने बदलत गेली आहेत. कोणत्याही काळातील माणूस प्रातिनिधिक म्हणून निवडा. साऱ्यांनाच सुखी व्हायचं आहे. सुखाच्या कल्पना काळानुरूप बदलतील. व्यक्तीचे स्वतःचे आयुष्य आनंदात जायलाच हवे, पण त्यांची मुले बाळेही सुखात नांदायला हवीत. त्यांच्या पुढील पिढ्या सुखी होण्यासाठी योग्य असे शिक्षण त्यांच्या मुलांना मिळायला हवे असे वाटणे सार्वकालिक आहे. पण नेमके काय करण्याने हवे असणारे सुखाचे धडे गिरवण्याची संधी मिळेल याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही. यासाठी अध्यात्मात जी उत्तरे देण्यात आली आहेत ती बऱ्याच जणांना नको आहेत. ते विचार सामान्य माणसाला झेपणारेही नाहीत व त्या कल्पना व्यावहारिकही नाहीत. सुखी होण्यासाठी जे काही शिकायला हवे ते शिक्षण आजच्या यंत्रणेत दिले जात नाही. प्रत्येकाच्या क्षमता, आवड भिन्न असल्याने साऱ्यांना एकाच प्रकारचे धडे देणे ही चूक ठरेल. त्यासाठी नीड बेस्ड टेलर-मेड उपक्रम तयार करावे लागतील. शिकणाऱ्याचा कल, त्याची निवड लक्षात घ्यावी लागेल. येणाऱ्या काळात जग किती बदलणार आहे याचा अंदाज घ्यावा लागेल. मुळात स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी शिकायचे कसे हे शिकावे लागेल. जे धडे कालबाह्य होत आहेत ते सोडून देऊन सतत नवीन शिकण्याची तयारी ठेवावी लागेल. काळ, सभोवतालची परिस्थिती वेगाने बदलत आहे. त्यामध्ये टिकून राहणे व त्याला यशस्वीपणे तोंड देता येईल असे संस्कार मुलावर करणे, सुख हे त्यामध्ये दडलेले आहे. सुखी होण्यासाठी नेमके काय करायला हवे यासाठीच्या काही कल्पना प्रकल्पामार्फत निश्चित सुचविल्या जातील. पण त्या आचरणात आणायच्या वा नाही हा निर्णय सदस्याचा असेल. तुम्हाला वाचन आवडते का? काय वाचा हे प्रकल्पातर्फे सुचवले जाईल. प्रकल्पस्थळी मोजक्या पुस्तकांचे ग्रंथालय असेल. खेळ साऱ्यांनाच आवडतात. विविध वयोगटाच्या माणसांना खेळता येतील अशा अनेक खेळांवर प्रकल्पात काम झाले आहे. उदाहरणार्थ कागदी विमाने बनवणे, उडविणे. ज्या मुलाला पोहता येत नाही अशा अनेक किमान 100 मुलांना पाण्यात यशस्वीपणे तरंगवून दाखवण्याचा उपक्रम प्रकल्पात घेण्यात आला आहे. तुम्हाला नाचायला आवडते का? नाचामधून काय शिकविता येते, शिकता येते या संदर्भातील स्ट्रक्चर्ड लेसन्स प्रकल्पाकडे तयार आहेत. प्रकल्पातर्फे जाखडी नाचाचा कार्यक्रम अनेक वेळा घेण्यात आला आहे. विविध खेळांमधून काय व ते कसे शिकविता येते याचा अभ्यास प्रकल्पात होत असतो. प्रकल्पावर येणाऱ्या सदस्याला काय आवडते, काय करण्याने त्याला छान वाटेल, त्याला काही माहिती, मार्गदर्शन हवे आहे का, काय करण्याने तो स्वतःसोबत इतरांनाही सुखी करेल हे त्याने ठरवायचे आहे. सदस्यांशी संबंधित असणारे रंजक उपक्रम तयार करणे, ते प्रकल्पात साठवून ठेवणे यासाठी समूह मनाची निर्मिती करायची आहे. ते एक खेळघर असेल. त्यासाठीचे काही खेळ प्रकल्पाकडे तयार आहेत. सदस्य नवीन खेळ सुचवीत राहतील. पाश्चात्य देशात पिंटरेस्ट, पेरेंट्स इंटरेस्ट या संस्थेचे काम थोड्याफार फरकाने तसेच चालत असते. समूह मन, चाकोरीबाहेरचे एकत्र कुटुंब म्हणजे काय व ते कशासाठी यासाठीच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद.